गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ एफपी. एफपी मध्ये बेटा आता पुढचा कन्सेप्ट अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे कुठला बेटा, सेमी कन्व्हर्टर युझिंग आर एल लोड. सेमी कन्व्हर्टर युझिंग कुठला बेटा, आर आणि एल लोड. मागच्या याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त इंडक्टिव्ह लोड बघितलं होतं, आठवतंय बेटा? इंडक्टिव्ह लोड पण बघितलं होतं आणि फ्री व्हीलिंग डायोडचा कन्सेप्ट पण आपला झालेला आहे. इंडक्टिव्ह लोड असताना तुम्हाला जर आठवत असेल तर वेव्हफॉर्म मध्ये आपण कुठल्या साईडला जायचं बेटा, खालच्या साईडला जायची वेव्हफॉर्म. का? तिथे रेजिस्टर लावलेला नव्हता म्हणून मग तो लोड कुठे जातो बेटा, इंडक्टिव्ह. का? तर इंडक्टरची प्रॉपर्टी काय, एनर्जी स्टोअर होते. पण पण जेव्हापासून आपण फ्री व्हीलिंग डायोड लावतो तेव्हापासून तो खालच्या साईडला जातो का बेटा? नाही जात. ठीक आहे. का? तर जी स्टोअर केलेली एनर्जी असते, इंडक्टर जो एनर्जी स्टोअर करतो तो लॉस कशातून होते बेटा, फ्री व्हीलिंग डायोड म्हणून ती लॉस होते. ती कशातून लॉस होते? फ्री व्हीलिंग डायोड म्हणून. मी जे काही बोलतोय हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही मागचे लेक्चर्स एकदम व्यवस्थित ऐकलेले असतील. ठीक आहे. काय बोललो काय नाही नीट ऐका. ठीक आहे. आपण आतापर्यंत जेव्हा मी फ्री व्हीलिंग डायोड लावलेला नव्हता आणि आपलं जे कन्व्हर्टर चालू होते त्याच्यामध्ये फक्त जर इंडक्टर असेल तर त्यावेळेस माझं काय व्हायचं बेटा, खालच्या साईडला पण माझं व्होल्टेज जायचं. खालच्या साईडला पण माझं व्होल्टेज जायचं. का? ते इंडक्टर एनर्जी स्टोअर करायचा म्हणून तो लोड तुमचं कुठला जायचं बेटा, व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज खालच्या साईडला पण जायचं. पण जसं तुम्ही फ्री व्हीलिंग डायोड लावतात, फ्री व्हीलिंग डायोड लावल्याच्या नंतर तुमचा लोड खालच्या साईडला जात नाही. कसा येतो बेटा? स्ट्रेट होतो. पण तो त्याची इंडक्टर त्याची प्रॉपर्टी काही विसरत नाही. तो एनर्जी स्टोअर करेल आणि मग नंतर पुढच्या याच्यामध्ये एनर्जी तो लॉस करेल. ठीक आहे. बरं, हा कन्सेप्ट आपला झालेला होता. आता माझा पुढचा जो कन्सेप्ट चालू होतोय तो कुठला आहे बेटा, सेमी कन्व्हर्टर युझिंग आर एल लोड. त्याला अजून एक काय नाव आहे, हाफ कंट्रोल कन्व्हर्टर युझिंग आर एल लोड. हाफ कंट्रोल कन्व्हर्टर मध्ये इथे जर ऑब्झर्व केलं, दोन एससीआर आणि दोन डायोड लावलेले आहेत. दोन एससीआर एकमेकांच्या समोर आहे आणि डायोड पण एकमेकांच्या समोर आहे. आता इथे सगळ्यात महत्वाचं S1 S2 म्हणजे एससीआर आहे. S2 च्या खाली माझं D1 इकडे D2 आहे. मुलं काय चुकतात, S1 S2 D1 D2 चूक. आम्ही याला 0 मार्क ठेवू. कशाला? जर तुम्ही इथे D1 लिहिला इथे D2 लिहिला नाही, S2 च्या खाली D1 येईल, S1 च्या खाली D2 येईल. ठीक आहे. 1 1 कधीच सोबत येत नाही, 2 2 पण कधीच सोबत येत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय, इकडे 1 2 आलं तर इकडे 1 2 असं येतं. ठीक आहे. जे वाक्य बोललो अत्यंत महत्वाचं बोललो गेलो. ठीक आहे. SCR1 SCR2 D1 D2. त्याच्यानंतर हा जो टाईप आहे तो आपण काल टाईप्स बघितले होते, त्याच्यापैकी हा कुठला आहे बेटा, सिमेट्रिकल सेमी कन्व्हर्टर. हा कुठला टाईप आहे बेटा, सिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे समोर समोर S1 S2 D1 D2 पण समोर समोर आहे. ठीक आहे. सिमेट्रिकल टाईप ऑफ सेमी कन्व्हर्टर. आता सिमेट्रिकल टाईप ऑफ सेमी कन्व्हर्टर मध्ये S1 S2 D1 D2 असं आहे आणि RL इंडक्टर आलाय. पुन्हा इंडक्टर आलाय म्हणजे पुन्हा तो एनर्जी स्टोअर करेल, एनर्जी लॉस करेल. याचं जे ऑपरेशन आहे पुन्हा आपण काही मोड्स मध्ये डिवाइड करणार आहे. याला काही ऑपरेशन्स पुन्हा मोड्स मध्ये डिवाइड करणार आहे. आता ना बेटा तुमची उत्तर खूप मोठे मोठे होत जातात. का? तर सर्किट डायग्राम पण काढा, हा टेबल पण काढा आणि इकडचा वेव्हफॉर्म पण काढा आणि पुन्हा एक्सप्लेनेशन पण द्या. म्हणजे 4 गोष्टी कराव्या लागतात 4 मार्कांसाठी. म्हणून एफपीच्या पेपरला टाइम पुरत नाही बेटा. ठीक आहे. एकदम लेंदी पेपर असतो आपला हा, एकदम लेंदी पेपर असतो. एफपीच्या पेपरला शक्यतो टाइम पुरत नाही. का नाही पुरत? तर पेपर माझा लेंदी होतो. का? हे सर्किट डायग्राम पण, त्याच्यानंतर टेबल पण, वेव्हफॉर्म पण आणि मग नंतर सगळ्यात शेवटी त्याचं लिखापडी पण. लिखापडीमध्ये सोपं असतं, जे तुम्ही टेबलमध्ये लिहितात ना तेच तुम्हाला लिखापडीमध्ये लिहावं लागतं, काही विशेष नसतं. जर टेबल कळाला तर तुमची लिखापडी तुम्हाला व्यवस्थित कळून येते. ठीक आहे. बरं, आता मी इथे एक्सप्लेनेशन पण करेल, टेबल पण भरेल, वेव्हफॉर्म पण काढेल सायमल्टेनियसली. ठीक आहे. बरं, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. आता याचं वर्क आहे पहिले मोड 1. मोड 1 मध्ये काय होतं की नाही का, तुमचा SCR1 ऑन होतो. SCR1 ऑन होतो आणि D1 काय होतो बेटा, ऑन होतो. म्हणजे पहा करंट कसा फ्लो होईल, SCR1 मधून RL मधून इकडून येतो आणि पुन्हा D1 मध्ये जातो आणि पुन्हा AC मेन्स कडे जातो. पहा कसा आला, AC मेन्स पासून SCR1 कडे गेला, RL कडे गेला, D1 कडे गेला आणि पुन्हा AC मेन्स कडे गेला. ठीक आहे. म्हणजे मोड 1 मध्ये कोण कोण चालू झालं बेटा, S1 आणि D1 हे ऑन होते. S1 आणि D1 काय झाले बेटा, ऑन झाले. S1 आणि D1 तुमचे ऑन झाले. फाईन. मोड 1 मध्ये S1 आणि D1 काय झाले, ऑन झाले. त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 100% भेटेल. आता इथे जे पहिली वेव्हफॉर्म काढतोय ती मी व्होल्टेजची काढतोय. कुठली वेव्हफॉर्म काढतोय बेटा, व्होल्टेजची. त्यावेळेस मला 100% आउटपुट व्होल्टेज भेटेल. त्यावेळेस 100% आउटपुट व्होल्टेज भेटेल. आणि हे कोणामुळे, S1 आणि D1 मुळे. हे कोणामुळे बेटा, S1 आणि D1 मुळे. S1 आणि D1 मुळे मला 100% आउटपुट व्होल्टेज भेटलं आणि ते व्होल्टेज कसं आहे बेटा, पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे. ते व्होल्टेज कसं आहे, पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे. त्याच वेळेस मी जर इथे बघायला गेलो, करंट बद्दल बोलायला गेलो तर
तर इथे तुम्हाला करंट पण भेटेल बेटा. करंट दाखवताना आपण स्ट्रेट लाईन दाखवतो, इथे मला स्ट्रेट लाईन मध्ये करंट पण भेटेल. इथे स्ट्रेट लाईनीमध्ये काय होईल बेटा, करंट पण भेटेल. करंट कोणाकोणामुळे भेटला बेटा, S1 आणि D1. आणि करंट पण कसा असेल माझा पुन्हा पॉझिटिव्ह आला. करंट कसा आला, पॉझिटिव्ह आला. इथे जो पॉवरचा फ्लो असतो ना, तो फ्लो कुठून कुठे होईल बेटा माहिती का, सोर्स पासून ते लोड कडे. हा लोड असतो माहितीये, आणि इकडचा सोर्स आला म्हणजे इनपुट पासून ते लोड कडे गेला. म्हणजेच पॉवरचा फ्लो कुठून कुठे गेला बेटा, सोर्स पासून ते लोड कडे. पॉवरचा फ्लो कुठून कुठे गेला, सोर्स पासून ते लोड कडे. पुन्हा मोड 1 मध्ये काय काय घडलं, काय काय नाही ते बघा. मोड 1 मध्ये सगळ्यात पहिले S1 आणि D1 माझा ऑन झाला. आउटपुट व्होल्टेज भेटला, ते पॉझिटिव्ह आलं. आउटपुट करंट भेटला, तो पण पॉझिटिव्ह आला. आणि पॉवरचा फ्लो कुठून कुठे गेला बेटा, सोर्स पासून लोड कडे दिसतंय. आउटपुटचा व्होल्टेज पॉझिटिव्ह वरच्या बाजूला आहे, करंट पण वरच्या बाजूला आहे, म्हणून पॉझिटिव्ह. आणि पॉवरचा फ्लो कुठून कुठे गेला बेटा, सोर्स पासून ते लोड कडे. सोर्स पासून ते लोड कडे. आता पुन्हा ह्या स्टेज मध्ये इंडक्टर आहे. पुन्हा तो इंडक्टर काय करेल बेटा, एनर्जी स्टोअर करेल. पुन्हा तो एनर्जी काय करेल, स्टोअर करेल. सेकंड मोड, पहिला मोड अल्फा टू पाय पर्यंत होता. सेकंड मोड पाय टू पाय प्लस अल्फा. पाय टू पाय प्लस अल्फा. इथून ते इथपर्यंत काय घडेल काय नाही ते बघा. इथून ते इथपर्यंत काय होईल बेटा, आता तुमचं जे एनर्जी स्टोअर केलेली असेल तो एनर्जी लॉस करेल. एनर्जी लॉस होताना तो जो आहे, जो तुमचा आता D1 चालू होता, तो D1 बंद होईल आणि D2 चालू होईल. तर D2 इथे फ्री व्हीलिंग म्हणून काम करेल. पहिले S1 D1 चालू होता, ठीक आहे, तो कंपल्सरी डायोड म्हणून काम केला. आता एनर्जी स्टोअर केली, तो एनर्जी लॉस करेल. हा याची त्याची पोलॅरिटी पहिले चेंज करेल. तो फंडा फिक्स. याने पोलॅरिटी काय केली, चेंज केली. पोलॅरिटी चेंज केली, इथे पॉझिटिव्ह होईल, सॉरी इथे निगेटिव्ह होईल, इथे पण निगेटिव्ह होईल. आता D2 काय झाला माझा, फॉरवर्ड बायस, पण D1 माझा रिव्हर्स बायस होईल बेटा, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. इथून आता माझं 2 डिव्हाइसेस चालू होतील पुन्हा. ते म्हणजे कुठले कुठले, S1 आणि D2. इथे माझे 2 डिव्हाइसेस S1 आणि D2 चालू राहिले. त्याच्यामुळे मला आउटपुट व्होल्टेज तर काही भेटणार नाही, फक्त त्याने एनर्जी काय केली, लॉस केली. पण मला करंट भेटेल, करंट भेटत राहील, पण आउटपुट व्होल्टेज भेटणार नाही. इथं काय काय चालू आहे, S1 आणि D2. S1 बंद नाही पडला, नीट लक्ष द्या. S1 बंद पडला का, नाही. D1 च्या जागी कोण चालू झालं बेटा, आता D2 चालू झाला. D1 च्या जागी कोण चालू झाला, D2 चालू झाला. म्हणजेच आता इथे कंडक्टिंग डिव्हाइसेस कुठले कुठले आले, S1 आणि D2. ठीक आहे. लोड व्होल्टेज बघायला गेलं एकदम झिरोला आहे बेटा, राईट. लोड व्होल्टेज किती असेल माझं इथे, 0. पण लोड करंट कसा राहिला, पॉझिटिव्हच. लोड करंट कसा राहिला, पॉझिटिव्हच. आणि पॉवरचा फ्लो आता उलटा झाला, आणि असं फिरत होतं, म्हणजे पहा असं जात होतं आणि मग असं इकडे येतं, सोर्स पासून लोड कडे. आता उलट झालं, लोड पासून सोर्स कडे गेला. आता कुठून कुठे जाईल बेटा, लोड पासून सोर्स कडे. किंवा त्यालाच आम्ही एक नाव देतो, फ्री व्हीलिंग. त्यालाच आम्ही काय नाव देतो बेटा, फ्री व्हीलिंग. त्यालाच आम्ही काय नाव देतो, फ्री व्हीलिंग. फ्री व्हीलिंग मुळे आता माझा आउटपुट व्होल्टेज भेटला. म्हणजे कसं झालं, उलट झालं, फ्री व्हीलिंग मुळे झालं. कोणामुळे झालं, फ्री व्हीलिंग मुळे झालं. आता इथे दाखवताना आहे ना, इथे त्यांनी अशी क्रॉस लाईन दाखवलेली आहे. आता याचं मिनिंग काय, इथं काय झालंय, जो करंट होता तो पॉझिटिव्ह आहे, इथे पण करंट पॉझिटिव्ह आहे. पण हा करंट जो होता तो सोर्स पासून लोड कडे होता. इथे एनर्जी लॉस झाली आहे, त्याच्यामुळे करंट फ्लो झालाय. इथे एनर्जी स्टोअर होतीये, त्याच्यामुळे करंट फ्लो झालाय. इथे एनर्जी लॉस झाली आहे, त्याच्यामुळे करंट फ्लो झालेला आहे. कळलं. पुढचं आता पुन्हा पाय प्लस अल्फा आला. आता दुसरे डिव्हाइसेस चालू होते. दुसरे डिव्हाइसेस कुठले कुठले बेटा, S2 आणि D2. सेम घडे, फक्त आता उलट S2 आणि D2 माझं चालू होईल. आता कोण चालू झालं बेटा, S2 आणि D2 चालू झाला. S2 आणि D2. आता माझा S2 आणि D2 चालू झाला, म्हणून इथे पुन्हा मला इथे आउटपुट व्होल्टेज भेटेल. इथे आउटपुट व्होल्टेज भेटलं, पण ते कोणामुळे भेटलं बेटा, S2 आणि D2 मुळे. कोणामुळे, S2 आणि D2. कोणामुळे बेटा, S2 आणि D2. पुन्हा इथे मला करंट भेटेल. तो करंट कसा असेल बेटा, पॉझिटिव्ह. इथे कोणामुळे आला, S1 D1. इथे कोणामुळे, S1 आणि D2. इथे पुन्हा S2 आणि D2. S2 आणि D2. ठीक आहे, S2 आणि D2. पुन्हा लोड व्होल्टेज कसा आहे बेटा, व्होल्टेज कसं आहे, पॉझिटिव्ह आलं. लोड व्होल्टेज कसा आला, पॉझिटिव्ह. लोड करंट पण पॉझिटिव्ह. आणि पॉवरचा फ्लो सोर्स टू लोड. पॉवरचा फ्लो कुठून कुठे गेला बेटा, सोर्स टू लोड. पुढचा अपेक्षा तुमच्याकडनं. पुन्हा आता एनर्जी स्टोअर केलेली असेल, राईट. पुन्हा आता एनर्जी स्टोअर केली, पुन्हा आता एनर्जी लॉस करेल.
मोड 3 मध्ये काय घडलं पुन्हा एकदा सांगतोय. मोड 3 मध्ये काय होईल बेटा, आता S2 आणि D2 माझा चालू झाला. मोड 3 मध्ये काय झालं, S2 आणि D2 चालू झाला. S2 आणि D2 चालू झाला त्यावेळेस एनर्जी काय केली, स्टोअर केली. लोड व्होल्टेज कसं होतं, पॉझिटिव्ह. लोड व्होल्टेज कसं होतं, पॉझिटिव्ह. आणि त्याच वेळेस लोड करंट पण काय होतं बेटा माझा, पॉझिटिव्ह. आता मोड 4. मोड 4 कुठून ते कुठपर्यंत, 2π to 2π प्लस अल्फा. 2π to 2π प्लस अल्फा. 2π to 2π प्लस अल्फा मध्ये आता एनर्जी पुन्हा स्टोअर केलेली, ते एनर्जी काय होईल, लॉस होईल. एनर्जी लॉस होताना पुन्हा माझे आता कुठले कुठले डिव्हाइसेस चालू राहतील बेटा, S2 तर चालूच होईल, राईट. S2 तर चालूच होईल. मग आता त्याच्यासोबत D2 चालू होता, तो D2 बंद पडेल आणि कोण चालू होईल बेटा, D1 चालू होईल. का, तो काय म्हणून काम करेल माझा, फ्री व्हीलिंग. तो काय म्हणून काम करेल माझा, फ्री व्हीलिंग म्हणून काम करेल, राईट. पुढच्या याच्यात बघायला गेलं तर इथे आता तुम्हाला आउटपुट व्होल्टेज काय भेटेल का बेटा, अजिबात भेटणार नाही. आउटपुट व्होल्टेज तुम्हाला इथे भेटणार नाही. आउटपुट व्होल्टेज किती होऊन जाईल तुमचं इथे, 0. आउटपुट व्होल्टेज किती होऊन जाईल, 0. पण त्याच वेळेस मला करंट मात्र भेटेल. जो तुमचा करंट असेल तो करंट कसा असेल बेटा, पॉझिटिव्ह. पण इथे करंट जो कुठलाही आलेला असेल तो काय होईल बेटा, एनर्जी लॉस झाल्यामुळे आले असेल. कोणामुळे असेल, एनर्जी लॉस. एनर्जी स्टोअर केली, आता एनर्जी लॉस झाल्यामुळे पुन्हा माझा करंट फ्लो झालेला आहे. म्हणजेच करंट कसा आला बेटा तुमचा, पुन्हा पॉझिटिव्ह. करंट कसा आला, पॉझिटिव्ह. आणि सगळ्यात शेवटी पॉवरचा फ्लो पुन्हा कसा असेल बेटा, तो उलटा फ्लो झालाय. म्हणजेच काय आलं इथे पुन्हा, फ्री व्हीलिंग. म्हणजेच पुन्हा काय आलं बेटा तुमचं इथे, फ्री व्हीलिंग. कळालंय. पुढचं बोलायला गेलं तर आता पुन्हा मला आउटपुट व्होल्टेज भेटेल, राईट बेटा. आता कोणामुळे भेटेल कोणी सांगू शकाल, पुन्हा तेच. इथे आउटपुट इथे भेटलंच नाही, ते कोणामुळे आलं बेटा तुमचं, S2 आणि D1 मुळे. इथे फिलअप करून घेतो आधी. पुढे पुन्हा आता काय चालू होईल, S1 आणि D1. इथे पुन्हा आउटपुट व्होल्टेज भेटलं, पण ते कोणामुळे, पुन्हा S1 आणि D1. पुन्हा नंतर थोडस भेटेल, एनर्जी लॉस होईल. आधी एनर्जी स्टोअर झाली इथे, मग आता पुन्हा काय, एनर्जी लॉस होईल. पुन्हा S1 आणि D2 होईल, राईट. मग हा फंडा आणि हा फंडा कसा असेल बेटा, सेम. S1 D1 च्या आधी काय होतं, S2 D1. म्हणजेच इथे काय येईल, S2, D1. म्हणजेच इथे काय येईल बेटा, S2, D1. नीट कॉन्सन्ट्रेशन द्या, नीट कॉन्सन्ट्रेशन द्या, नीट कॉन्सन्ट्रेशन द्या. ठीक आहे. पुन्हा इथे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज भेटेलच. जसं आउटपुट व्होल्टेज भेटलं, आउटपुट करंट पण भेटेल. आउटपुट करंट कसा असेल बेटा, पॉझिटिव्ह. ऑलरेडी दाखवलेलं होतं. इथे कोणामुळे, S1 आणि D1. आणि इथून ते इथपर्यंत कोणामुळे आलं, S2 आणि D1. S2 आणि D1 मुळे. कळाले. जेवढं झालंय तेवढं पुन्हा एकदा सांगतोय, जेवढं झालंय तेवढं पुन्हा एकदा सांगतोय. नीट लक्ष द्या. मोड 1 मध्ये काय झालं, मोड 1 मध्ये काय होतं बेटा, सगळ्यात पहिले S1 माझा D1 चालू राहतो. S1 D1 चालू राहिला. इथे एनर्जी स्टोअर केली, एनर्जी स्टोअर केली, त्याच्यामुळे मला आउटपुट व्होल्टेज काय पॉझिटिव्ह भेटलं. आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह, त्याच वेळेस आउटपुट करंट पण काय आला, पॉझिटिव्ह. आणि पॉवरचा फ्लो कुठून कुठे गेला, इनपुट पासून ते आउटपुट कडे, म्हणजे सोर्स पासून ते लोड कडे. मोड 2. मोड 2 कुठून तिकडून, पाय टू पाय प्लस अल्फा. पाय टू पाय प्लस अल्फा मध्ये एवढ्याशा रेंज मध्ये आता जी एनर्जी स्टोअर केली ती एनर्जी लॉस करेल. एनर्जी लॉस झाली म्हणून आता पुन्हा S1 आणि D2 माझा चालू होईल. S1 आणि D2 माझा चालू झाला, राईट. S1 D2 चालू झाला, त्याच वेळेस मला आउटपुट व्होल्टेज भेटलं का, नाही, 0 असेल. पण आउटपुट करंट भेटेल. तो करंट कोणामुळे असेल, एनर्जी लॉस केल्यामुळे मला करंट भेटलेला आहे. एनर्जी लॉस केल्यामुळे मला करंट भेटलेला आहे. तो झालं मोड 3. त्यालाच आपण काय म्हटलं बेटा, फ्री व्हीलिंग. S1 D2 सेकंड मोड मध्ये चालू आहे. आउटपुट व्होल्टेज 0 आलं, 0 व्होल्टेज आहे. आउटपुट करंट पॉझिटिव्ह आहे. आणि फ्री व्हीलिंग काय झालं माझा, पॉवरचा फ्लो. थर्ड मोड. थर्ड मोड पाय प्लस अल्फा टू 2π. आता S2 आणि D2 चालू होऊन जाईल, राईट. S1 D1 झालं, आता कोण चालू होईल, S2 आणि D2. S2 आणि D2 माझा इथे चालू झाला. आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह आलं, आउटपुट करंट पण पॉझिटिव्ह आला, ठीक आहे. आणि पॉवरचा फ्लो सोर्स टू लोड कडे जाईल. चौथा आणि शेवटचा मोड. चौथ्या आणि शेवटच्या मोडमध्ये पुन्हा इथून ते इथपर्यंत बघितलं तर माझा S2 चालू आहे, तोच चालू आहे. त्यासोबत आता D1 चालू होईल. D2 बंद होईल का, तर D2 माझा बंद झाला आणि D1 काय म्हणून काम केलं बेटा, फ्री व्हीलिंग. इथे उलटा करंट आता फ्लो होईल. कुठून ते कुठून मिळतं, त्याला लोड टू सोर्स, त्यालाच आपण एक काय नाव दिलंय, फ्री व्हीलिंग. ठीक आहे. व्होल्टेज काहीच नसेल पण करंट माझा पॉझिटिव्ह असेल. करंट कोणामुळे फ्लो झाला असेल, एनर्जी लॉस केल्यामुळे. एनर्जी लॉस केल्यामुळे, ठीक आहे. बरं, एवढंच नाही तर आता आपल्याला अजून काही वेव्हफॉर्म्स काढायचे आहेत. त्या म्हणजे इथे तुम्हाला काढायची आहे एक ISCR1 ची वेव्हफॉर्म. ISCR1 म्हणजे करंट वन कुठे कुठे फ्लो होतोय ते दाखवायचंय.
इथे पण स्ट्रेट दाखवता येईल आपल्याला, राईट, अशी स्ट्रेट जाईल ती. येस ऑर नो? इथे पण करंट कंटिन्यू पॉझिटिव्ह झाला ना बेटा, करंट नेहमीच पॉझिटिव्ह असतो. आता SCR1 कुठे कुठे पहा, इथं आहे, इथून माझं SCR1 आहे, इथून ते इथपर्यंत आहेच, पुढे पण SCR1 आहे. त्याच्यानंतर खाली या, इथे माझा काय झालाय, एनर्जी लॉस झाल्यामुळे पुढे पुन्हा स्ट्रेट, आता इथे SCR2, इथे पण SCR2 स्ट्रेट येईल, पुन्हा इथून माझा SCR1 आणि पुन्हा इथून खाली, राईट, इथे पुन्हा क्रॉसमध्ये. येस ऑर नो? हा काय झाला SCR1 चा करंट. पुढे मला दाखवायचंय अजून एक, तो म्हणजे कुठला बेटा, ISCR2 दाखवायचा आहे. SCR2 इथे पहा, राईट. SCR2 कुठून चालू झालं, इथून चालू झालं. येस, इथून माझा SCR2 चालू झाला इथपर्यंत चालू आहे. इथे तो एनर्जी लॉस केल्यामुळे असेल, इथे एनर्जी लॉस केल्यामुळे असेल. SCR1 झाला, SCR2 झाला. पुढे अजून मला दोन वेव्हफॉर्म काढायचे आहेत. पहिली वेव्हफॉर्म आता ID1 म्हणजे डायोड 1. डायोड 1 कुठे कुठे ते बघा, इथे डायोड 1 आहे, इथे पण डायोड 1 आहे. म्हणजे पहा, डायोड 1 माझा इथून ते असा इथपर्यंतच डायोड 1 आहे, राईट. इथे डायोड 1 कोणामुळे, एनर्जी लॉस केल्यामुळे. पुन्हा डायोड 1 कुठे, इथून चालू होतोय, डायोड 1 माझा पुन्हा इथून चालू होतोय. येस, डायोड 1 इथून चालू झाला, बघा बघा, डायोड 1 चालू झाला, पुन्हा इथे संपला आणि इथे पुन्हा क्रॉसमध्ये. गॉट इट? हा डायोड 1 झाला. आणि एक शेवटची वेव्हफॉर्म जी काढायची आहे ती म्हणजे कुठली बेटा, डायोड 2 ची. ती म्हणजे कुठली आहे, डायोड 2 ची. त्याला काय नाव देऊ आपण, ID2. ID2 ची वेव्हफॉर्म, 2 मिनिटं फक्त, हे व्यवस्थित काढून घेतो खाली. D2 ची वेव्हफॉर्म कुठे आहे, इथून आहे पहा, इथून ते इथपर्यंत. म्हणजे ती वेव्हफॉर्म माझी चालू होईल इथून ते इथपर्यंत. पुन्हा इथे एनर्जी लॉस केल्यामुळे पुढे D2 ची वेव्हफॉर्म इथे आली, बाकी कुठंच नाहीये, पुढे येईल कंटिन्यू, इथून D2 ची वेव्हफॉर्म असेल. ती काही दाखवायची गरज नाही. नीट बघायचं बेटा, ह्या दोन वेव्हफॉर्म काढल्या ना तर खालच्या सगळ्या वेव्हफॉर्म्स काढता येतात. पहा इथे कसं केलं, SCR1 एवढी आहे, इथे एनर्जी लॉस केल्यामुळे हीच वेव्हफॉर्म काढली बेटा, फक्त व्यवस्थित. SCR1 कुठे, इथे S1, इथे S1 आहे, मग तेवढं काढलं, ठीक आहे. पुन्हा S1 कुठे कुठे, इथे आहे आणि पुढे पण असेल, पण इथे काढली. SCR2 कुठे, इथं, मग इथून अशी इथपर्यंत SCR2 काढली. D1 इथं पण आहे, इथं पण आहे, D1 इथं पण आहे. त्याच्यानंतर अजून D1 कुठे, इथं पण आहे. D2 ची वेव्हफॉर्म पहा, इथं आली आणि अजून एक इथं आली, ठीक आहे. वाटलंच तर आपण जे एनर्जी जी तुमची लॉस झालेली आहे ती मी तुम्हाला ब्ल्यू पेनने दाखवून देतो, ठीक आहे. ही ब्ल्यू पेनने मी एनर्जी लॉस केलेली दाखवतोय. सगळ्यांनी लक्ष द्या, ब्ल्यू कलरने जी आहे ती एनर्जी लॉस केलेली आहे, ब्ल्यू कलरने जी आहे ती एनर्जी लॉस केलेली आहे. ओके, ही काय झाली तुमची एनर्जी लॉस. वेव्हफॉर्म्स कळाले. अतिशय महत्वाचं कन्सेप्ट झालाय तो म्हणजे कुठला, सेमी कन्व्हर्टर युझिंग RL लोड. खूप महत्वाचा कन्सेप्ट झालाय. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम किंवा आधी क्वेश्चन घेऊन घे बेटा. हेडिंग टाका आधी सगळे जण, सेमी कन्व्हर्टर युझिंग RL लोड और हाफ कंट्रोल कन्वर्टर युझिंग RL लोड. हेडिंग टाका, सेमी कन्वर्टर युझिंग RL लोड और हाफ कंट्रोल कन्वर्टर युझिंग RL लोड. सेमी कन्वर्टर युझिंग RL लोड और हाफ कंट्रोल कन्वर्टर युझिंग RL लोड. क्वेश्चन घ्या. Draw the circuit diagram for semi-converter. Draw the circuit diagram for semi-converter or half control converter using RL load and sketch the waveform for output voltage and output current. Sketch the waveform for output voltage and output current. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम, टेबल, वेव्हफॉर्म शांततेत काढून घ्यायचे. सर्किट डायग्राम, टेबल आणि वेव्हफॉर्म शांततेत काढून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सर्किट डायग्राम, टेबल आणि वेव्हफॉर्म शांततेमध्ये काढून घ्यायचे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल व्यवस्थित, एकदम व्यवस्थित काढायचंय बेटा, ठीक आहे. एकदम म्हणजे एकदमच व्यवस्थित काढायचं आहे, ठीक आहे. ओके, लिखा पडेगा.
लिखापडी थोडीशी मोठी मोठी असते याची, लिहून घ्या. फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी सिग्नल, फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी सिग्नल, फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी सिग्नल, SCR1 will conduct, SCR1 will conduct. For positive half cycle of AC signal, SCR1 will conduct. For positive half cycle of AC signal, SCR1 will conduct, and current will flow, and current will flow, and current will flow to the SCR1, and current will flow to the SCR1, comma inductive load, comma inductive load and diode 1, comma inductive load and diode 1, comma inductive load and diode 1. पुढचा पॉइंट घ्या. फॉर निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी सिग्नल, फॉर निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ एसी सिग्नल, SCR2 will conduct, SCR2 will conduct. For negative half cycle of AC signal, SCR2 will conduct, SCR2 will conduct, and current will flow through the, and current will flow through the SCR2, SCR2, comma inductive load and diode 2. Current will flow through the SCR2, comma inductive load and diode 2, and diode 2. पुढचा पॉइंट घ्या. The operation here can be divided into the four modes. The operation here can be divided into the four modes. The operation here can be divided into the four modes. The operation here can be divided into the four modes. The operation here can be divided into the four modes. Mode 1, alpha to pi. Mode 1, alpha to pi. At omega t is equal to alpha, at omega t is equal to alpha, SCR1 is turned on, SCR1 is turned on, and load current flows through the SCR1, and load current flows through the SCR1. At omega t is equal to alpha, at omega t is equal to alpha, SCR1 is turned on, SCR1 is turned on, and load current flows through the SCR1, SCR1, comma load and diode D1, SCR1, comma load and diode D1. Hence we get the output voltage, hence we get the output voltage, hence we get the output voltage, and power flows from source to load, and power flows from source to load, and power flows from source to load, and power flows from source to load. Mode 2, mode 2, pi to pi plus alpha. Mode 2 बेटा pi to pi plus alpha. दिसते बेटा इकडे pi to pi plus alpha. At omega t is equal to pi, the AC voltage goes to the zero. At omega t is equal to pi, the AC voltage goes to the zero and it becomes negative. And it becomes negative. And it becomes negative. Due to this, the voltage across inductor changes its polarity. Due to this, the voltage across inductor changes its polarity. Due to this, the voltage across inductor changes its polarity. Hence, the load current flows from, hence the load current flows from D2 to SCR1. D2 म्हणजे diode 2. D2 to SCR1. D2 to SCR1. D2 to SCR1. The load voltage here is 0. The load voltage here is 0. Comma, the load current here is positive. The load current here is positive. Okay. पुढे mode 3. Mode 3. Pi plus alpha to 2 pi. इकडे दिसते बेटा pi plus alpha to 2 pi. Mode 3. Pi plus alpha to 2 pi. At omega t is equal to pi plus alpha. At omega t is equal to pi plus alpha, SCR2 and D2 will conduct. SCR2 and D2 will conduct. SCR2 and D2 will conduct. Hence the current flows through the SCR2. Hence the current flows through the SCR2, comma load and D2. SCR2, comma load and D2. Due to which we get the output voltage. Due to which we get the output voltage. Due to which we get the output voltage. Puts a point. The load voltage here is positive. The load voltage here is positive.
The load voltage here is positive, and the power flow takes place from source to load. And the power flow takes place from source to load. And power flow takes place from source to load. Mode 4. Mode 4. Mode 4. पुढचा पॉइंट घ्या बेटा. मोड 4. 2π to 2π plus अल्फा. प्रत्येक मोड वेगवेगळ्या ओळीला घ्या किंवा एक एक ओळ सोडून घेतलं तरीही चालेल. ठीक आहे, म्हणजे सुट्ट सुट्ट व्यवस्थित दिसून येईल. ठीक आहे, मोड 4 एक ओळ सोडून घ्या आता. मोड 4 2π to 2π plus अल्फा. 2π to 2π plus अल्फा. At omega t is equal to 2π or at omega t is equal to 0. Omega t is equal to 2π म्हणा किंवा omega t is equal to 0 म्हणा. 2π आणि 0 एकच असतं बेटा, माहिती आहे ना. सर्कल काढला तर 360 आणि 0 एकाच पॉइंटला असतं, माहिती आहे ना बेटा. At omega t is equal to 2π or omega t is equal to 0, the AC voltage goes to the 0. The AC voltage goes to the 0. And after 2π, the voltage reverses its polarity. And after 2π, the voltage reverses its polarity. So, SCR2 and D1 conducts. So, SCR2 and D1 conducts. And current flows through the load. And current flows through the load. And current flows through the load. Comma here. Here load voltage is 0, but the load current is positive. Here load voltage is 0, but the load current is positive. But एक सांगायचं राहिलं बेटा, जी लेखापडी मी अशीच्या अशी लिहिली, रट्टा मारत बसू नका. डायरेक्ट टेबल कॉपी पेस्ट केला लेखापडीमध्ये तरीही चालेल. कसं? मोड 1 मध्ये, इन मोड 1 SCR1 and D1 are the conducting devices. The load voltage here is positive. The load current here is positive, and the power flow takes place from source to load. हे चारही पॉइंट लिहिले, मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, रट्टा प्लीज मारत बसू नका. मोड 2 मध्ये काय लिहा? S1 and D2 conducts. Here the energy is lost. ठीक आहे, एनर्जी स्टोर होते, एनर्जी लॉस होते, एनर्जी स्टोर होते, इथे एनर्जी लॉस होते. The load voltage here is 0, load current is positive, and the power flow takes place here is freewheeling. मोड 3 मध्ये S2 D2 कंडक्ट होतात. लोड व्होल्टेज पॉझिटिव्ह आहे, लोड करंट पण पॉझिटिव्ह आहे. पॉवर फ्लो टेक्स प्लेस फ्रॉम सोर्स टू लोड. एनर्जी स्टोर होईल, एनर्जी याच्यामध्ये स्टोर होईल. याच्यामध्ये एनर्जी लॉस होईल. कंडक्टिंग डिव्हाइसेस S2 D1, लोड व्होल्टेज 0 आहे, लोड करंट पॉझिटिव्ह आहे, आणि तुमचा जो आहे तो पॉवर फ्लो का असेल बेटा? फ्रीव्हीलिंग असेल. कळालंय? असे 400 पॉईंट जे मी बोललो ते लिहून काढले तरीही चालतील. ठीक आहे, रट्टा प्लीज मारत बसू नका. जे आपण समजून घेतलंय तेच तुम्हाला लिहायचं आहे असं डोक्यात ठेवा. जे तुम्ही समजून घेतलंय तेच तुम्हाला लिहायचं असं प्लीज डोक्यात ठेवा. रट्टाबाजी करू नका. ठीक आहे, ओके. इथे माझा एक खूप महत्वाचा कन्सेप्ट झालाय, तो म्हणजे कुठला बेटा? सेमी कन्व्हर्टर युझिंग RL लोड और हाफ कंट्रोल कन्वर्टर युझिंग कुठला लोड बेटा? RL लोड. ओके, दॅट्स ऑल बच्चा लोग. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.